नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायली आणि तिचे आई-वडील शॉपिंग करून आलेले असतात तेव्हा इथे सायली म्हणते, आई, या तुझ्या साड्यांनी बाबा हे तुमचे कुर्ते. तेव्हा इथे आता खूप छान अशी शॉपिंग केलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अरे वा, किती छान साड्या खरेदी केल्यात, कलर सुद्धा मस्त आहेत. साड्या तुमच्यावरती अगदी उठून दिसतील. तेव्हा प्रेक्षकांनो प्रताप काका म्हणत असतात, अरे वाह, शॉपिंग तर एकदम जोरदार केलेली दिसते. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो, डॅड, सायली तर काही घेतच नव्हती. सायली फक्त उभी होती. त्यानंतरला मीच तिला म्हणालो की हे बघ, आज पहिल्यांदा तुझे आईवडील आपल्याबरोबर शॉपिंगला आलेत आणि त्यांची पहिली दिवाळी आहे आपल्याबरोबर. तेव्हा तिने कुठे काहीतरी खरेदी केलं नाही तर कुणी काही घेतच नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीचे वडील गप्प असतात. सदाशिव लोखंडे. तेव्हा सायली म्हणते, बाबा काय हो, काय झालं? तुम्हाला कुर्ते आवडले नाहीत का? तुम्ही इतके शांत का बसलाय? तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, नाही बाळा, इतकी मोठी मोठी दुकान बघून मी तर पूर्णपणे भारावून गेलोय. अगं, तिथे 1000 रुपये मीटरचा कपडा होता आणि मी काय त्या लहानशा मशीनवरती कपडे शिवतो, पण ते तर मोठमोठाल्या मशीनवरती कपडे शिवलेले आहेत. मग मला हे कपडे आवडणार नाही का? खूप आवडलेत मला, फक्त मी जरासा भारावून गेलोय. इतके महागडे कपडे याआधी मी कधी घातलेले नाहीत ना, म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते, ठीक आहे बाबा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही या ड्रेसमधला एक ड्रेस मला घालून दाखवा, एक कुर्ता तुम्ही मला घालून दाखवा. तेव्हा तिचे वडील म्हणतात, अगं बाळा, आत्ता कशाला? तेव्हा मैनावती म्हणते, अहो, आपली पोरगी मुलगी इतकी बोलती तर एखादा ड्रेस तिला घालून दाखवा ना, त्यात काय झाले इतकं? तेव्हा प्रेक्षकांनो सदाशिव लोखंडे आता ड्रेस चेंज करायला जात असतात. तेवढ्यातच अर्जुन त्यांच्यावरती विश्वास ठेवत आता आपल्या ममाला म्हणत असतो की ममा, तू कॅश आणायला सांगितली होतीस ना, हे बघ, मी थोडी कॅश काढून घेऊन आलोय. तुला जर अजून लागले तर मला सांग, मी अजून कॅश घेऊन येईन. दिवाळी सुद्धा आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन आता 2 पैशांचे बंडल इथे आपल्या ममाच्या हातामध्ये देतो. तेव्हा इथे कल्पना सायलीला म्हणत असते, सायली बेटा, तू एक काम करतेस का? हे पैसे तू जरा ठेवून देतेस, तुझ्याकडेच ठेव. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मी ठेवते हे पैसे. आता इथे सायलीचा व्यवहार किती प्रामाणिक आहे हे कल्पनाला बरोबर माहिती असतं, म्हणूनच तिने एवढे पैसे सायलीकडे विश्वासाने ठेवायला दिलेले असतात आणि सायली सुद्धा ते पैसे आता आपल्या रूममध्ये घेऊन येत असते. तेवढ्यातच इथे आता महिनावती म्हणते, सायली बाळा, अग, तू वरतीच जातीस ना, मी पण येते तुझ्या रूममध्ये. तू मला सांग, यातली कुठली साडी मी कुठल्या दिवशी नेसू? तू सांगशील ना ती साडी मी नेसायला तयार आहे. जरा मदत करशील का आईची? तेव्हा सायली म्हणते, ठीक आई, चल माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मैनावती म्हणत असते, काय त्या साड्या? हिरवी, गुलाबी, निळी, किती छान छान साड्या घेतल्यास माझ्यासाठी. माझ्या पोरीने माझ्यासाठी ठीक किती साड्या खरेदी केल्यात. तेव्हा इथे सायली बोलता बोलता लॉकरमध्ये आता पैसे ठेवत असते. चावी कुठे ठेवले ते सुद्धा ती आता बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मैनावती म्हणते, सांग ना सायली, कुठली साडी नेसू लक्ष्मी पूजनला, दिवाळीला? तेव्हा सायली म्हणते, आई, सगळ्या साड्या तुझ्यावरती छान दिसतील, तुला आवडेल ती साडी नेस ना, काही हरकत नाही. तेवढ्यातच तिथे सायलीचे वडील तिला आवाज देतात आणि खाली बोलावून घेतात. तेव्हा इथे मैनावती म्हणते, अग जा, तुझे बाबा का बोलावतायत ते बघ जा, मी पण येते. त्यानंतर इथे सायली म्हणते, ठीक आहे, यातली एक साडी तू जरा ट्राय करून बघ, तुला कशी दिसते ते. मी खाली आहे बाबा, मला हाक मारतायत ना, मी आलीच. तेव्हा इथे सायली म्हणते, बाबा, कुर्ता तुमच्यावरती किती बरं छान दिसतोय, पण तुम्ही याच्यावरच जॅकेट का नाही घातलं? जॅकेट घाला ना. ते जे बाबा म्हणतात जॅकेट पण आहे का? जरा चल दाखवतेस का मला? तेवढ्यातच मैनावती आता चावी घेते, लॉकर उघडते आणि त्यातला एक पैशांचं मंडल चोरून आता ठेवते.
साडीच्या आड आणि एक त्याच्यामध्ये परत ठेवते, कुणाचा संशय येऊ नये ना म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन येतो रूममध्ये, तेव्हा इथे मैनावती जणू काही घडलेलंच नाहीये अशी रिएक्ट करत असते. ती आता साड्या चाळत बसलेली असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, आई अहो तुम्ही इथे एकट्याच काय करताय सायली? कुठे? तेव्हा इथे मैनावती म्हणते, सायली ना ती खाली गेले, तिच्या बाबांनी तिला आवाज दिला ना म्हणून मी आपली इथे साड्या नीट करत बसले, पण अजून ती आली नाहीये, मी जाते आमच्या रूममध्ये. जाते तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो आई तुम्ही बसू शकता सायली येईपर्यंत, का तुम्ही लगेच जाताय? तेव्हा मैनावती म्हणते, नाही नाही, आमच्याकडे जावयाच्या आणि लेकीच्या रूममध्ये जास्त वेळ बसायचं नसतं. आणि ती लगेचच साड्या घेऊन तिथून निघून आता आपल्या रूममध्ये येते. तेवढ्यातच तिथे सायली म्हणत असते, बाबा अहो बघा आता हे जॅकेट घातलत ना तुम्ही, किती छान दिसताय ते बघा, खरंच खूपच छान दिसतंय तुम्ही या कपड्यामध्ये. तेवढ्यातच मैनावती येते आणि म्हणते, अहो तुम्ही या कपड्यामध्ये खरं सांगू का अगदी रुबाबदार दिसताय, एखाद्या हिरो सारखे दिसताय. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, मैनावती तू पण ना काहीही बोलशील? तेव्हा ती म्हणते, नाही खरंच तुम ही छान दिसताय. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई अग एखादी साडी तू नेसायची ना. तेव्हा तिची आई म्हणते, नाही ग असू दे, आता दिवाळी सुरू झाली की या छान छान साड्या सगळ्या नेसायच्याच आहेत ना, मग तेव्हा नेसेन, खूपच छान साड्या खरेदी केल्यास तू माझ्यासाठी. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुमच्या दोघांत चालू द्या, मी आता जाते स्वयंपाकाच बघते, तुम्हाला भूक लागली असेल ना. स्वयंपाक तयार झाल्यानंतर लगेचच हाक मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली गेल्यानंतर इथे आता मैनावती दरवाजा लावते आणि म्हणते, ओहे बघा मी काय घेऊन आले, तर पैसे इथे हवे तेवढे आणलेले असतात. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, अरे वा वा मैनावती, काय हात मारलेस तू? तेव्हा इकडे आता मैनावती म्हणत असते, अहो खूप पैसे होते त्याच्यामध्ये, पण काय आहे जास्त पैसे घेतले नाही तर मग संशय आला असताना पैशांची चोरी झाली म्हणून फक्त एकच बंडल घेतले. आता काही हरकत नाही, अजून खूप दिवस आहेत आपल्याकडे, पैशांचे खूप बंडल आहेत ना आपल्याकडे. तेव्हा इथे ते आता ते लोक म्हणत असतात, हो ग पैसे तर खूप आहेत, पण बरं झालं एका वेळी जास्त पैसे घेतले नाही तर संशय आला असता ना. पण तुला कोणी बघितलं नाही ना चोरी करताना? मैनावती म्हणते, नाही, पण तो अर्जुन तिथे पटकन आला होता, पण मी सुद्धा कसे बसे तिथून आता पैसे घेतले आणि लगेच निघून आले, कुणालाही संशय येणार नाही आपल्यावरती. तेव्हा इथे प्रिया त्यांच बोलणं ऐकते. प्रिया म्हणते, अरे वा, म्हणजे हे दोघे जण तर मी ज्या शाळेत जाते त्या शाळेचे प्रिन्सिपल निघाले, आता या दोघांनी चोरी केली आहे ना. प्रिया अगे तुझ्यापेक्षा सुद्धा एक नंबरचे चोरट्या इथे लोक. मैनावती घाईघाईने वरून खाली आली ना, तेव्हाच मला त्यांच्यावरती संशय आला की हिने काहीतरी इथे कमाल केलेली आहे, काहीतरी चोरी वगैरे केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणते, थांबा आता तुमची कशी वाट लावते ते बघा, सायलीच्या आई वडिलांनी चोरी केलीही. आता गोष्ट सगळ्यांना समजल्यानंतर इथे चांगलेच दोघेजण तोंडावरती पडतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने दोघांची वाट लावायची ठरवलेली असते, तर इथे रविराज काका, प्रतिमा, सुमन तिघेजण आता दिवाळीची साफसफाई करत असतात आणि काही वस्तू आता वरून खाली काढत असतात. त्याच्यामध्ये इथे सुमन म्हणते, भाऊजी अहो ते आपलं कंदील ते सुद्धा काढा हा. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, कशाला ते कंदील? आता नको, आपण दुसरं कंदील घेऊ. तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी असं काय करताय? ते कंदील तुम्ही आणि वहिनीनी दोघांनी जाऊन खरेदी केलं होतं आणि दरवर्षी आपण तेच लावतो, मग तुम्ही आता का म्हणताय ते कंदील नको म्हणून? आहोत त्यात तुमच्या दोघांच्या आठवणी आहेत. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही सुमन, त्या फक्त माझ्या एकट्याच्या आठवणी आहेत, यावर्षी आपण नवीन कंदील घेऊ. तेव्हा सुमन म्हणते, अहो असं काय करताय? ते कंदील आपण दोघांनी मिळून खरेदी केले ना, मग आता आपण तेच कंदील लावायचं, काढा बरं तुम्ही. हा रविराज काका वरती चढतात आणि ते कंदील आता काढतात. त्याचबरोबर एक बॉक्स सुद्धा काढतात, त्या बॉक्समध्ये सगळे दिवे, सगळ्या पणत्या लावले असतात. तेव्हा सुमन म्हणते की याच्यामध्ये, या बॉक्समध्ये पणत्या आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये एक पणती असते, ती तिच्या हाताला लागते. ती बघत असताना सुमनला आता आश्चर्य वाटतं की इथे प्रतिमा ही पणती इतकी निरखून का बघते, कारण इथे आता प्रतिमाला लहान मुलीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत असतो. ती म्हणत असते,
आई अघी पणती मी रंगवतेना मला गुलाबी रंग देना तेव्हा इथे आता गुलाबी रंग नसल्यामुळे प्रतिमाने पिवा रंग दिलेला असतो तेव्हा इथे सुमन म्हणते वहिनी तुम्हाला काही आठवतंय का तेव्हा ही पणती तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो ही पणती तन्वीने रंगवली आहे ना मला आठवतंय तेव्हा सुमन म्हणते काय वहिनी तुम्हाला खरंच आठवतंय सग आठवतंय तुम्हाला तेव्हा प्रतिमा म्हणते हो ग आता हे सग घडलंय असंच मला वाटतंय मला माहिती आहे ही पणती जेव्हा आपण घेऊन आलो होतो ना तेव्हा मी रंग देत असताना इथे आपली तन्वी म्हणत होती की आई मी हिला रंग देणार आणि तिला गुलाबी रंग हवा होता पण गुलाबी रंग नसल्यामुळे मी तिला म्हणाले होते की तू पिवा रंग वापरला तेव्हा तिने पिवा रंग वापरून ही डिझाईन सुद्धा तिनेच केली होती आणि तिला खूप आवडली होती ही पण ती हो ना मला सगळं काही आठवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमाला लहानपणीच्या तन्वीच्या काही गोष्टी इतक्या स्पष्टपणे आठवत असतात हे बघून आता रविराज काका आणि सुमन दोघांनाही खूप जास्त छान वाटतं त्या पणतीबरोबर त्या दिव्याबरोबर इथे आता प्रतिमा आणि तन्वीच्या खूपच जास्त छान छान गोष्टी असतात त्या इथे आता प्रतिमाला आठवतात तेव्हा प्रेक्षकांनो रविराज काकांना आता आनंदही होतो आणि आश्चर्य वाटत असतं की बाकीच्या कुठल्या गोष्टी आठवत नाही पण तन्वी बरोबरच्या सगळ्या गोष्टी इथे प्रतिमाला अगदी व्यवस्थितरित्या आठवत असतात जणू काही त्या काल परवाच घडलेल्या आहेत अशा पद्धतीने आठवतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली आणि त्याचबरोबर विमल दोघी जणी लाडू बनवत असतात तेव्हा सायली इथे आता ड्राय फ्रूटचे तुकडे करत असते इथे लाडूमध्ये टाकायला तेव्हा आता इथे मैनावतीच्या तोंडाला पाणी आलेलं असतं काजू बदाम बघून तेव्हा ती त्यात लगेच एक काजू बदाम घेऊन खाते तेव्हा सायली तिच्याकडे बघून हसते तेव्हा इथे मैनावती म्हणते सायली बाळा अगं तू मला काहीच करून देत नाहीयेस तू दे बरं माझ्याकडे दे मी काजू बदाम इथे व्यवस्थित आता बारीक करून ठेवते तेव्हा सायली म्हणते नाही आई तू नको अजिबात काही करू हे बघ तू फक्त आराम करायचा आहेस काम करायला मी आहे ना तू काही करायचं नाहीयेस कळलं तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लाडूला इथे वरती काजू लावला जात असतो आणि ते व्यवस्थितरित्या वळले जात असतात तेवढ्यातच सीते फोनवरती बोलत कल्पना येतेने म्हणते काय पूर्णा आई तुम्ही लवकरच येणार आहात का बरबर या तुमच्याशिवाय घर कस सुन झाले आले आता दिवाळी सुद्धा तोंडावरती आली तुम्ही आलात तर दिवाळी सुद्धा आम्हाला छान साजरी करता येईल आणि घर सुद्धा भरलेल वाटेल तेव्हा तुम्ही कधी येताय ते फक्त मला फोन करून सांगा तेव्हा इथे पूर्णाजी आता लवकरच येणार असते तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आणि सायली इथे आता कल्पना जवळ विचारपूस करत असताना इथे आता सायलीची आई मैनावती ड्रायफ्रूट्स ज्या आता वाटीमध्ये असतात त्या बाउलमध्ये ती मूठ मारते आणि लगेचच ड्रायफ्रूट घेऊन तिथून पळून जाते तेव्हा इथे सायली म्हणत असते पूर्णा आजी कधी येणार आहेत तेव्हा इथे कल्पना म्हणते ते काय अजून कन्फर्म सांगितलेलं नाहीये पण जेव्हा ते येणार आहेत ना त्या दिवशी आपल्याला फोन करून नक्की सांगतील तेव्हा इथे सायली म्हणते बरं झालं मी पूर्णाजींना खूप मिस करत होते त्यांच्याशिवाय दिवाळी व्यवस्थित काही साजरी झाली नसती बरं झालं पूर्णाजी येत आहेत मी एक काम करते त्यांच्यासाठी ना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवते तेव्हा विमल म्हणते वहिनीने आता काय इथे सायली ताईंचा जो काही उत्साह आहे ना तो कामाचा तो डबल होणार आहे तेव्हा इथे सायली आता म्हणते की मी रांगोळी सुद्धा काढेन पूर्णाजीला इथे फुलांची तोरण आवडतात ना ती सुद्धा बनवून ठेवणार आहे मी आणि त्यांना जसं आवडतं ना सगळी तयारी अगदी मी तशीच करणार आहे तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते चिवडा वगैरे इथे जे काही बनवायचं आहे ना ते सगळं आजच बनवून ठेवते म्हणजे नंतर घाई नको तेव्हा कल्पना म्हणते सायली हळूहळू पूर्णाजी येणार आहेत म्हणून काय आता लाडवाच्या माळा बांधणार आहेस की काय त्यांना आवडतात म्हणून हे बघ सावकाश सगळं होऊ दे जेव्हा पूर्णाजी येतील ना तेव्हा ते आपल्याला फोन करून कळवणार आहेत तेव्हा मी तुला कन्फर्म सांगेन त्यानंतर प्रेक्षकांनो मैनावती आता रूममध्ये येते आणि सदावश्री लोखंडे
यांना म्हणते, हे घ्या, हे घ्या, ड्रायफ्रुट्स घ्या. तेव्हा इथे सदावश्री लोखंडे म्हणत असतात, अग मैनावती, काजू बदाम आग हे कुठून आणलेस तू? याच्या किमती काय आहेत तुला माहिती आहे ना? आपण कधी कधी बघितलेले सुद्धा नाहीये हे. तेव्हा मैनावती म्हणते, अहो माहिती आहे हो, ती सायली काम करत बसली होती ना, तेव्हा पटकन तिथून चोरून घेऊन आले. जेवढं काही चांगलं चुंगलं खाता येईल ना तेवढं आपण खाऊन घेऊया, आणि जेवढं हात मारता येईल तेवढा हात मारूया. कारण कसं आहे आता, शेवटीला हे लेकीच सासर आहे. कधी जर इथून जावं लागलं तर गेल्यानंतर असं वाटायला नको की अरे देवा, इतका पैसा होता या सुभेदारांकडे पण अजिबात हात मारता आलं नाही, असं वाटायला नको ना, आपल्याला दुःखवायला नको. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात की मैनावती, या सुभेदारांच्या इथे आहे ना पैशांचा झरा वाहतोय, झरा वाहतोय, झरा. त्याच्यामुळे आता आपल्याला इथे 2-3 शिंतोडे उडतील असं काही करायचं नाहीये. आपल्याला मोठा हात मारायचा आहे. यातला या झरातले थोडंसं पाणी आपल्याकडे गेलं तर त्यांचं काही कमी होणार नाहीये. तेव्हा जितका हात मारता येईल तितका हात मारूया. पण आता यांना पैसे चोरता येणार नाही. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आपोआप पैसे आपल्याकडे येतील. तेव्हा मैनावती म्हणते, अहो माझ्याकडे एक आयडिया आहे, आणि आपण तसं नाटक केलं ना तर आपल्याकडे खूप पैसे येतील. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, सांग ना काय आयडिया आहे तुझ्याकडे ते सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली आपल्या रूममध्ये असते. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको पाणी नाही आणलंस, तुम्ही आणू का? तेव्हा सायली म्हणते, नाही नको, हे काय पाणी आणले मी इकडे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अरे वा, पाणी आणलेस का तू? मग तुझी बलंकेट कुठे आहे? मी ती तुला आणून देतो. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही नको, माझी बलंकेट सुद्धा मी घेते. अर्जुन म्हणतो, कशाला बायको, थांब मी देतो ना. तेव्हा तिची लकेट तिला काढून देतो. अर्जुन म्हणतो, बायको बघ, आता मला कळतं ना, तुझ्या मनातलं सगळं काही सांग ना, कळतं ना, आता नाही रागवलीस ना तू माझ्यावरती? हे बघ, तू आज माझ्यावरती रागवलीस ना, माझा संपूर्ण दिवस वाईट गेला. आता तुला असं वाटते का की माझी रात्रही वाईट गेली पाहिजे? सांग ना बायको, काय कळत नाही मला, तुझ्या मनातलं सांग ना. तेव्हा सायली म्हणते, राहू दे, मी तुम्हाला काही सांगणार नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज बायको, सांग तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते मला कळू दे. अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुला दिलेली नाहीये? आणि आता बोलत असताना अर्जुन हळूच तिच्या खांद्यावरती आपलं डोक ठेवतो आणि लाडाने तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सायली म्हणते, जाऊ दे, आता लाडाला येऊ नका, मी तुम्हाला मला नाही सांगणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको प्लीज प्लीज मला सांग ना, मी कुठली गोष्ट आहे जी तुला दिलेली नाहीये? सगळंच तर मी तुला देण्याचा प्रयत्न करत असतो ना. मग आता जर माझ्या एखादी गोष्ट लक्षात नसेल तर तू सांग ना, मला आठवण कर ना, प्लीज प्लीज बायको सांग. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं बरं ठीक आहे, सांगते मी तुम्ही कुठली गोष्ट मला दिलेली नाहीये ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज सांग. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही मला छोटा अर्जुन अजून दिलेला नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, ही गोष्ट तुला हवी आहे का? मग ठीक आहे, पण याची तयारी आपल्याला आतापासूनच केली पाहिजे ना. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे. तेव्हा अर्जुन इथे आता लगेच जातो आणि लाईट बंद करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हातावरती पडलेला असताना अर्जुन हळूच आपला हात बाजूला करतो. तेवढ्यातच इथे सायलीला सुद्धा जाग आलेली असते. तेव्हा अर्जुन सायली दोघेजण एकमेकांकडे बघून आता हसत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको, आजचा माझा दिवस आहे ना एकदम छान जाणार आहे. तेव्हा सायली म्हणते, का? तेव्हा तो म्हणतो, कारण आज सकाळ सकाळ मी माझ्या बायकोची गोड स्माईल बघितली आहे ना, त्याच्यामुळे माझा दिवस तर आज छान जाणारच. जेव्हा तू स्माईल करतेस ना बायको, तेव्हा तुझे डोळे अजूनच सुंदर दिसतात, आणि ते तुझे सुंदर डोळे आणि तुझी स्माईल ही दिवसभर माझ्या लक्षात राहते. तेव्हा सायली म्हणते,
आणि जेव्हा मी तुमच्याकडे बघते ना तेव्हा डोळे भरून तुमच्याकडे बघावंसं वाटतं, कारण माझं मनच भरत नाही. तेव्हा इथे सायली, अर्जुन दोघेजण आता छान इथे आपल्या दिवसाची सुरुवात करत असतात. दोघेजण रोमँटिक झालेले असतात आणि एकमेकांबरोबर प्रेमाच्या गोष्टी करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, बायको जर असं असेल ना तर मी दिवसभर तुझ्या समोर बसून राहायला तयार आहे. तेव्हा इथे सायली आता लाजायला लागते आणि त्याच्याकडे बघून हसत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे सदाशिव लोखंडे डॉक्टरांना पैसे देत असतात आणि म्हणत असतात की हे घ्या तुमच्या कामाचे पैसे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो हे काय, मी इतकं प्लास्टर केले आणि तुम्ही मला इतके कमी पैसे देताय. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, अहो प्लास्टर केले, पण शेवटीला खोट प्लास्टर आहे ना ते, की खरं प्लास्टर केले. आणि आता इथे डॉक्टर कल्याण आणि इथे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये पैशावरून वाद होतो आणि अश्विन त्या दोघा भांडण आता बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन मैनावती लोखंडे हिच्या हाताला झालेल प्लास्टर कापून काढत असतात. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की थांबा, थोडा वेळ थांबा, मला हे प्लास्टर काढू द्या. तेव्हा मैनावती म्हणते, अहो काय करताय तुम्ही. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो आईच्या हाताला लागले म्हणून प्लास्टर केले ना, तुम्ही कशाला काढून टाकताय. तेव्हा अश्विन म्हणतो, एक मिनिट सगळेजण थांबा. प्लास्टर काढल्यानंतर अश्विन म्हणतो, हे बघा, त्यांनी खोट प्लास्टर हाताला केले, त्यांच्या हाताला लागलंय. काय साधं थोडंसं खर्चटलेलं सुद्धा नाहीये, तरी सुद्धा यांनी नाटक केले आणि हाताला एवढं मोठं प्लास्टर केलं. बघा सगळेजण. अवतर बघा तुम्ही, जेव्हा डॉक्टर कल्याण यांना पैसे देत होता आणि पैशावरून तुमच्यामध्ये वास झाला होता, तेव्हा मी तिथेच होतो. मी तुमचं भांडण स्वतः बघितले आणि हे खोटं प्लास्टर केलेत ते सुद्धा मी ऐकले. तेव्हा इथे सायली म्हणते, आई बाबा असं का केलंत, निदान बाबा तुम्ही तरी सांगा ना, असं सायली विचारते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.